नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच TET 2025साठी लागणारे अभ्यासक्रम कोणते आहेत तर या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम पेपर 1 पहिली ते 5वीसाठी प्राथमिक स्तर, भाषा 1 क व भाषा 2 या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि यापैकी एक भाषा निवडता येईल। तर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या भाषा घेता येईल। इयत्ता 1 ते 5वी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। यामध्ये आहेत या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 6 ते 11 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेत संबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी अध्यापन शिक्षक पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर गणित आहे। गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाची अध्यापनातील शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल। त्यानंतर 5वं आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील। पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये इयत्ता 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयांमध्येच एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे। इयत्ता 3री ते 5वी या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील। काठिण्य पातळी वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1 ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर प्राथमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। तर संदर्भासाठी कोणती पुस्तकं वाचावी लागणार आहेत तर बघूया। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेले प्रचलित व 10वीची पाठ्यपुस्तके। त्यानंतर बघूया TET पेपर 2साठी लागणारे जसं पाठ्यक्रम कोणता आहे तर पेपर 2 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर म्हणून ओळखला जातो। यामध्ये भाषा 1 व भाषा 2 असे 2 भाग पडतात। पाठ्यक्रमाचा म्हणजे सिलेबसची व्याप्ती काय राहणार आहे, या परीक्षेसाठी खालील गटांप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी या भाषांपैकी एक भाषा निवडता येईल। तर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या देखील घेता येतील। 6वी ते 8वी प्रचलित शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील। पाठ्यक्रम लागू असणार आहे तर ते बघूया। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेत संबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयाशी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित B.Ed अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या व सध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रम लागू राहील। तर गणित व विज्ञान विषय घेणाऱ्यासाठी गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहील। या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान व गणितावरील मूलभूत संबोध, समस्या निराकरण, सक्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधित राहतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। आणि जे विद्यार्थी सामाजिक शास्त्र हा विषय म्हणून निवडतील पेपर 2 मध्ये तर यांच्यासाठी अभ्यासक्रम असणार आहे
सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधित असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी असणाऱ्या अभ्यासक्रमाची वरील सर्व विषयांचा इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च प्राथमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. तर या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारे संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत आपल्याला. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वी व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित संबंधित विषयाचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके आपल्याला संदर्भ म्हणून वाचावी लागणार आहेत. तर ही होती महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025साठी लागू असणारा अभ्यासक्रम. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.